हॅलो, नमस्कार. तुम्हाला माहिती आहे का होपोनोपोनो कसं काम करतं? तर होपोनोपोनो डायरेक्ट आपल्या रूट कॉजवर काम करतं. डायरेक्ट आपल्या सबकॉन्शियस माइंडवर काम करतं. कारण आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये कित्येक जन्मापासूनच्या कित्येक मेमरी आहेत. ॲन्सेस्टरच्या मेमरीज आहेत, पास्ट लाईफच्या मेमरीज आहेत आणि या लाईफच्यासुद्धा मेमरीज आहेत. तर सगळ्या मेमरीज जसं आपलं फोनचं मेमरी कार्ड असतं त्याप्रमाणे सबकॉन्शियस माइंड मेमरी कार्डप्रमाणे सगळ्या मेमरीज स्टोअर करत असतं. जेव्हा आपल्या आयुष्यात एखादी घटना घडते किंवा एखादी अशी व्यक्ती आपल्याला दुःख देऊन जाते, त्यामुळे आपल्याला जो त्रास होतो तेव्हा ती सबकॉन्शियस माइंडमध्ये असलेली मेमरी रिप्ले होते. त्यामुळे त्या मेमरीशी जुळलेली भावना आपल्या मनामध्ये असते आणि त्यामुळे समोर जी परिस्थिती तयार होते किंवा काही संघर्ष येतो, काही घटना घडते किंवा कोणती व्यक्ती येते, त्या व्यक्तीचा आपल्याला त्रास होतो, राग येतो किंवा दुःख होतं. जी काही भावना आपल्या आतमध्ये असेल ती पुन्हा रिपीट होते. जर त्या भावनेला आपण बाहेर काढलं नाही, तिला तसंच स्टोअर करून ठेवलं, तर ती काही दिवसांनी आपल्या शरीरामध्ये डिसीजच्या रूपात, आजाराच्या रूपात तयार व्हायला सुरुवात होते. त्यासाठी ही होपोनोपोनो प्रेयर त्याच भावनांना, त्याच निगेटिव्ह भावनांना, विचारांना, फिलिंग्सला बाहेर काढण्याचं काम ही होपोनोपोनो प्रेयर करत असते. ज्यामुळे त्या भावना तर त्या सबकॉन्शियस माइंडमधील मेमरीज रिप्ले तर होतील, पण त्याचा इफेक्ट आपल्यावर होणार नाही. आपण त्यावेळेस स्टेबल राहू आणि त्याला साक्षी भावाने बघू. त्यामुळे ही प्रेयर खूप प्रभावी आहे आणि आपल्या सगळ्या भावनांवर ही योग्य प्रकारे काम करते. मुळापासून त्यांना काढण्याचं काम करते. त्यासाठी आपल्याला ही प्रेयर नेहमी सतत आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये उपयोगात आणावी लागते. रोज आपल्याला त्याचं चॅन्टिंग करावं लागतं. त्यासाठी हळूहळू त्यामुळे हळूहळू हे सगळे आपले निगेटिव्ह विचार, भावना आपल्या मनातून हळूहळू रिलीज व्हायला सुरुवात होतात. तर अशा प्रकारे रूट कॉजवर ही सबकॉन्शियस माइंडवर ही प्रेयर काम करत असते. तर तुम्हीही याचा फायदा नक्की करून घ्या आणि रोज होपोनोपोनो प्रेयर नक्की करा. थँक्यू.